नमस्कार यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन मिळणार। तर 7व्या वेतन आयोगाचे हप्ते, वैद्यकीय देयके, फरक, रजा वेतन आणि इतर थकीत देयके अदा करण्याबाबत एक महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित। चला तर पाहूया ही सविस्तर बातमी। त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। ही महत्त्वाची माहिती आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका। राज्यातील सर्व आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांचे विविध थकीत देयके आता अदा करण्यासाठी आदेशित करण्याबाबत राज्य शासनाच्या कार्यालयामार्फत आता 8 एप्रिल 2024 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे। सदरच्या परिपत्रकानुसार आता राज्यातील सर्व विविध महापालिका, नगरपालिका, नगर परिषद आणि इतर मंडळे येथून थकीत वेतन देयके, 7व्या वेतन आयोगाचे हप्ते, वैद्यकीय देयके, वरिष्ठ निवड श्रेणी फरक, रजा वेतन तर इतर थकीत देयके अदा करण्यासाठी शासनातर्फे नवीन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे। या परिपत्रकानुसार आता नियमित थकीत वेतन देयक, इतर थकीत वेतन देयक यामध्ये वरिष्ठ वेतन श्रेणी तसेच महागाई भत्ता आणि रजा वेतन तसेच 7व्या वेतन आयोगाचा पहिला आणि दुसरा तिसरा हप्ता, त्याचबरोबर वैद्यकीय देयके व इतर थकीत देयके अदा करण्याचे निर्देशही देण्यात आलेले आहेत। याबाबत 22 मार्च 2024 रोजी दिलेल्या पत्रानुसार सदर कारवाई करण्याचे निर्देशही राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक यांना देण्यात आलेले आहे आणि या संदर्भात 8 एप्रिल 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेले आहे। पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट्स। तोपर्यंत आनंदी रहा। नमस्कार।